नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. या कथेचं नाव आहे झपाटलेला वाडा. कथेचे लेखक प्रभाकर पटवर्धन. अमोल एक नामांकित चित्रकार होता. पोर्ट्रेट, लँडस्केप दोन्ही प्रकारची चित्रे तो काढत असे. त्याची अनेकदा प्रदर्शने भरत असत. त्याची चित्रे साधारण 1,00,000च्या पुढे विकली जात असत. लँडस्केपमध्ये त्याचं वैशिष्ट्य होतं. त्यासाठी त्याला जिथे निसर्ग सौंदर्य आहे अशा ठिकाणी जावे लागत असे. कुठेही मनोहारी सृष्टी सौंदर्य आहे असे त्याला कळले की तो तिथे जाऊन प्रथम पाहणी करत असे. तो लोकेशनच्या शोधात स्वतःही जीपने सर्वत्र भारतामध्ये हिंडत असे. चांगल्या लोकेशन पाहून तिथे तो 8-10 दिवस मनाचे समाधान होईपर्यंत तंबू ठोकत असे किंवा जवळच एखादी चांगली जागा पाहून तिथे तो राहत असे. एक दिवस त्याला चांगली लोकेशन मालवणजवळ आहे म्हणून कोणीतरी सांगितलं. मालवणपासून 25 मैलावर समुद्रकिनाऱ्याला दाट झाडी असलेले एक जंगल होते. त्या ठिकाणी डोंगर रचना अत्यंत मनोहारी होती. मोठा तलाव होता. जंगल संपल्यावर समुद्रकिनारा होता. समुद्रकिनाऱ्यावरची डोंगर रचनाही फार सुरेख होती. 1-2 महिने राहून 8-10 लँडस्केप काढता येतील असे त्या मित्रांनी सांगितलं होतं. म्हणून पाहणी करण्यासाठी अमोल निघाला होता. जीपने सर्वत्र हिंडल्यावर त्याचे पूर्ण समाधान झाले. आता प्रश्न राहण्याच्या जागेचा होता. त्यासाठी जवळच्या गावात त्याने आपली जीप एका हॉटेलसमोर उभी केली. नाश्ता करता करता त्याने हॉटेल मालकाला जवळ कुठे राहण्यासाठी सोय होईल का म्हणून विचारले. जंगलाजवळ एक वाडा आहे. त्यामध्ये जर मालकाने परवानगी दिली तर तुमची राहण्याची सोय होईल म्हणून त्याने सांगितले. हॉटेलमधून बाहेर पडून तो जीपमध्ये बसणार एवढ्यात एक जण बाहेर आला. त्याने साहेब म्हणून हाक मारली. अमोलने त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. जवळ येऊन त्याने, साहेब, तो वाडा झपाटलेला आहे, तिथे राहू नका म्हणून सांगितले. अमोलने असे तुम्ही का म्हणता असे विचारल्यावर त्याने सांगितले, तिथे काय आहे माहीत नाही, परंतु तिथे राहणारा 1-2 दिवसातच आपले चंबूगबाळे आवरून पळ काढतो असा अनुभव आहे. किंवा त्याला थंडी भरून ताप येतो आणि ॲम्ब्युलन्समधून हलवावे लागते असेही सांगितले. एखादा 4-8 दिवस तसाच राहिला तर केव्हा तरी तो बेशुद्ध सापडतो. जागा धोकादायक आहे असे त्याने सांगितले. सूचना दिल्याबद्दल धन्यवाद असे म्हणून अमोल त्या वाड्याच्या मालकाकडे गेला. अमोल 12 गावचे पाणी प्यायला आला होता. केव्हा केव्हा जंगलात त्याने रात्र एकट्याने काढली होती. मालकाने अल्प किमतीत त्याला वाडा दिला. त्यानेही अमोलला वाड्याबद्दल सतर्क केले. अमोल आपल्याबरोबर एक नोकर घेऊन येणार होता. तो नोकर हरकाम्या स्वरूपाचा होता. वाड्याची साफसफाई त्याने पाहिली असती. नाश्ता व 2 वेळच्या जेवणाचा डबा यांची व्यवस्था करणे आवश्यक होते. वाड्याच्या मालकाने ती जबाबदारी आपल्याकडे घेतली. फक्त संध्याकाळी 6च्या आत तुमच्याकडे डबा पोहोचवला जाईल. त्यानंतर कुणीही तिकडे येणार नाही, कारण गावातले लोक तिकडे जायला घाबरतात असे तो म्हणाला. नाश्ता व जेवण 2 डबे एकदमच सकाळी 9 वाजता द्यावे. रात्रीचा डबा 6च्या अगोदर कडेला अडकवून ठेवावा अशी योजना ठरली. कारण एकदा लँडस्केप काढण्यासाठी दूरवर गेल्यावर 6च्या आत वाड्यावर परतण्याची शक्यता फार कमी होती. 4 दिवसांनी मी येथे राहायला येईल आणि 15 दिवस राहीन असे अमोलने सांगितले. 4 दिवसांनी अमोल त्याचे नेहमीचे किट घेऊन वाड्यावर आला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर बजाबा होता. अमोलजवळ रायफल होती, शिवाय पिस्तूलही होतं.
तो कराटेमध्ये प्रवीण होता. त्याला कसलीही भीती कधीही वाटत नसे. कोणत्याही संकटाला तोंड देण्यास तो तयार असे. रोज सकाळी डबे घेऊन ते दोघेही जंगलात निरनिराळ्या साईटवर जात असत. एखाद्या ठिकाणी त्याला चित्र काढण्यास 4-4 दिवस लागत, तर काही ठिकाणी तो एका दिवसातच आपला मुक्काम हलवत असे. रोज रात्री दोघेही जेवून झोपत असत. वाड्यावर वीज होती, जवळच विहीर होती, त्यावर पंप होता. पंप सुरू केल्यावर पाण्याच्या टाक्या भरत असत. नळ सर्वत्र फिरवलेले होते. एकेकाळी तो वाडा गजबजलेला होता. तिथे टुरिस्ट येऊन आनंदाने राहत असत. वर्षभरापूर्वी एकाएकी तिथे भुताटकीचा प्रादुर्भाव झाला. 1 वर्षापूर्वी आलेला टुरिस्ट सकाळी बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यामागे काही अज्ञात, अनाकलनीय, अघोरी कारण असेल असे कोणालाही वाटले नाही. नंतर आलेल्या एका टुरिस्टने 2 दिवसातच तिथून घाबरून पलायन केले. रात्री चित्रविचित्र आवाज येतात, भिंतीवर सावल्या दिसतात असे सांगून त्याने पलायन केले. आणखी एका टुरिस्टला रात्री फार ताप भरला आणि त्याला शहरातून ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. तेव्हापासून तो वाडा बदनाम झाला. त्याची पूर्वीची रया गेली. तिथे राहण्यासाठी कोणीही येईना. नक्की काय झालं हे कोणालाही सांगता येईना. त्या वाड्यामध्ये हडळ, खवीस, समंद, चेटकीन इत्यादी राहतात अशी आवई उठली. तिथे कुणी टुरिस्ट येईना. गावातीलही कुणी तिकडे संध्याकाळनंतर फिरकत नसे. आज जवळजवळ 1.5 वर्षानंतर एक टुरिस्ट सर्व हकीकत ऐकूनही तिथे राहण्यास तयार झाला होता. अमोलचे पहिले 8 दिवस चांगले गेले. भूत वगैरे एक आवई आहे असे त्याला वाटू लागले. तिथल्या सृष्टी सौंदर्यात तो रममान झाला होता. लँडस्केपसाठी इतक्या जागा त्याला मिळाल्या की इथे निदान 1 महिना सहज राहावे लागेल असे त्याचे मत होते. सुरुवातीला 15 दिवसांसाठी घेतलेला वाडा निदान महिनाभर तरी पाहिजे म्हणून त्याने वाड्याच्या मालकाला सांगितले. नेहमी तो उशाखाली भरले पिस्तूल ठेवून झोपत असे. 9व्या दिवशी रात्री झोपलेला असताना अमोलला आपल्या शेजारी गादीवर कोणीतरी बसलेले आहे असे वाटले. त्याने डोक्याजवळील स्विच दाबला तरी प्रकाश पडेना. लाईट गेलेले होते. तरीही एक किंचित तेजाळलेली बाईची आकृती आपल्या गादीवर शेजारी बसलेली आहे असे त्याला दिसले. काळोख असूनही ती बाई आपल्याला कशी दिसते याचे आश्चर्य अमोलला वाटले. बाई कसली? ती तरुणीच होती. तिने नऊवारी नेसलेली होती. आंबाडा घातलेला होता. आंबाड्यावर तिने एक गुलाबाचे फूल खोसलेले होते. अमोलने हाताने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात हवेतून आरपार गेला. कुणाचाही स्पर्श त्याला झाला नाही. तरीही ती सुंदरी त्याला तिथे बसलेली दिसत होती. ती तिथून उठली आणि एका भिंतीकडे चालू लागली आणि भिंतीत अदृश्य झाली. तिची चाल डौलदार होती. तिच्या पायात पैंजण होते. त्यांचा आवाज छुमछुम येत होता. एवढ्यात वीज आली आणि दिवा लागला. आपल्याला स्वप्न पडले की भास झाला. आपण जागे आहोत की अजूनही स्वप्नात आहोत ते अमोलला कळेना. दुसऱ्या रात्री झोपलेला असताना पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. फक्त भिंतीमध्ये अदृश्य होताना त्या बाईने मागे वळून पाहिले. त्याला आपल्याकडे बोलावले. दुसरा एखादा असता तर तो गर्भगळीत होऊन दुसऱ्या दिवशी तिथून पळून गेला असता किंवा बेशुद्ध झाला असता किंवा तापाने फणफणला असता. कदाचित त्याच्या डोक्यावरही परिणाम झाला असता. परंतु अमोल कच्च्या गुरूचा चेला नव्हता. भिंतीजवळ जाऊन तिथे एखादा चोर दरवाजा आहे की काय याची त्याने कसून तपासणी केली. तिथे त्याला काहीही आढळून आले नाही. एका रात्री तो जागा राहून निश्चित पडून राहिला. कोण येतं, कुठून येतं, कसं येतं ते त्याला पाहायचं होतं. डोक्याजवळचा दिवा त्याने चालू ठेवला होता. रात्री 12च्या ठोक्याला बरोबर लाईट गेली आणि त्या भिंतीतून किंचित प्रकाश येऊ लागला. त्यामधून ती बाई एकदम प्रगट झाली. पैंजणाचा आवाज करत त्याच्या बेडपर्यंत आली. तो जागा आहे, तिची वाट पाहत आहे हे तिच्या लक्षात आले होते. भिंतीकडे खुणा करून ती काहीतरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिला नक्की काय सांगायचे आहे ते अमोलला समजत नव्हतं.
पुढे 2-3 दिवस त्याचीच पुनरावृत्ती होत होती. ती मुलगी भिंतीजवळ उभी राहून भिंतीत सारखा हात दाखवत असे. एक दिवस तिने हाताने खणण्याचा अभिनयही केला. असे आणखी 2-3 दिवस गेल्यावर एकाएकी अमोलच्या डोक्यात प्रकाश पडला. ती बाई तिथे खणण्यास सांगत होती. तिथे काहीतरी पुरलेले आहे, ते उकरून काढा, असे ती सांगत होती. दुसऱ्या दिवशी अमोल वाड्याच्या मालकाला भेटण्यासाठी गेला. त्याने त्याला तिथे काय अनुभव आला ते सांगितले. ती भिंत पाडून आपण काय सापडते ते पाहूया, असे तो म्हणाला. मालक आपल्याला काहीतरी होईल म्हणून घाबरत होता. अमोलने त्याच्याजवळ फक्त परवानगी मागितली. बाकी सर्व मी व बजाबा बघून घेऊ म्हणून त्याने सांगितले. मालक तयार होत नाही असे पाहून त्याने वाडा खरेदी करण्याची तयारी दाखवली. एकदा बाला जाऊ दे म्हणून मालकाने अगदी स्वस्तात तो वाडा अमोलला विकला. नंतर भिंत पाडण्यासाठी तिथे खणण्यासाठी कोणीही मजूर उपलब्ध होईना. शेवटी अमोलने स्वतःच कंबर कसली. तो व बजाबा यांनी ती भिंत पाडली. जुन्या वाड्याची ती भिंत भरपूर जाड होती. भिंत पाडल्यावर त्यामध्ये काही हाडे मिळाली. हाडे जुळवली असताना एक मनुष्याकृती निर्माण झाली. डोक्याची कवटीही तिथे होती. अमोलने फोन करून त्याचा फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधला मित्र बोलवून घेतला. त्याने शास्त्रशुद्ध पाहणी केल्यावर तो सांगाडा एका तरुण मुलीचा आहे असं सांगितलं. त्या रात्री अमोलला स्वप्न पडले. ती तरुणी पुन्हा स्वप्नात आली. तिने मला मुक्ती द्या म्हणून सांगितले. अमोलला त्याचा अर्थ लक्षात आला. त्याने दुसऱ्या दिवशी गुरुजींना बोलावून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या सांगाड्यावर अग्निसंस्कार केला. नंतर ती भिंत पुन्हा बांधून घेतली. या सर्व गडबडीमध्ये जवळजवळ एक पंधरवाडा गेला. त्यानंतर अमोलने पुन्हा त्याचे लँडस्केप काढण्याचे काम सुरू केले. तिथे जवळजवळ तो 2 महिने नंतर होता. नंतर त्याला एकदाही ती बाई प्रत्यक्ष किंवा स्वप्नात दिसली नाही. कुणीतरी त्या बाईला भिंतीत चिनले होते. त्यामुळे ती येणाऱ्या प्रत्येकाला माझी सुटका करा म्हणून विनवित असे. त्याचा अर्थ न कळल्यामुळे प्रत्येकाची घाबरगुंडी उडे. परिणामी ताप येणे, बेशुद्ध होणे इत्यादी प्रकार होत. अगोदरच्या कालावधीत म्हणजे वर्षापूर्वी तिथे असे प्रकार का होत नसत याचा उलगडा करताच येणार नाही. कारण तज्ज्ञांच्या मतानुसार तो सांगाडा 200 वर्षापूर्वीचा होता. मध्यंतरी तो आत्मा काही कारणाने सुप्तावस्थेत होता. 1.5 वर्षापूर्वी तो एकदम जागृतावस्थेत आला आणि तेव्हापासून तिथे येणाऱ्या टुरिस्टना त्याने विनवण्या करण्यास सुरुवात केली. त्याचा अर्थ कोणालाही न कळल्यामुळे सगळे घाबरून गेले होते आणि नंतर नाना प्रकारच्या अफवा त्या वाड्यासंबंधी उठल्या होत्या. अमोलने नंतर तो वाडा संपूर्ण पाडून तिथे एक चांगल्यापैकी हॉटेल बांधले. तिथे त्याने एक विश्वासातील मॅनेजर नेमला. तो सर्व कारभार पाहतो आणि हॉटेल अगदी झोकात चालले आहे. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.